नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये दिनांक 8 ते 14 जुलैच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि या संपूर्ण घडामोडींचा आढावा परीक्षाभिमुख घेण्यात येणार आहे. लक्षात घ्या, आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला वेळेची बचत करणे फार गरजेचं आहे. कमीत कमी वेळामध्ये चांगला अभ्यास कसा होईल याकडे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. त्यासाठीच न्यू इंडिया करिअर फोरमची सिरीज ज्या मागील आठवड्यापासून सुरू आहे, ज्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये दिनांक 1 ते 7 जुलैच्या ज्या घडामोडी आहेत त्याचा आपण परीक्षाभिमुख आढावा घेतलेला आहे. आज आपण यामध्ये 8 ते 14 जुलैच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरू करूया आजचं लेक्चर. सूर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घवर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशामध्ये दिसू लागला आहे. ही बातमी सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला आपण बेसिक बॅकग्राऊंड पाहूया की धूमकेतू म्हणजे काय. धूमकेतू हे अवकाशातील गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने जातात, त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. आपण चित्रामध्ये यामध्ये पाहू शकता. जनरली धूमकेतू हे बर्फ किंवा इतर जे काही दगड असतील, छोटे छोटे पार्ट्स असतील त्याचे, किंवा धुलीकण असतील, असे वेगवेगळे घटक या धूमकेतूमध्ये असतात. आणि जेव्हा ते सूर्याच्या जवळ जातात, म्हणजे हा सूर्य आहे आणि हे धूमकेतू आहेत, ठीक आहे. मग आता हे धूमकेतू जेव्हा सूर्याच्या जवळ जातात तेव्हा या सूर्याच्या उष्णतेमुळे हे धूमकेतू जे आहे, या धूमकेतूमधील जे काही बर्फ असतील किंवा जे काही धुलीकण असतील किंवा जे काही गोठलेले द्रव्य, याचा अर्थ जे काही थंड असे द्रव पदार्थ असतील, हे कुठेतरी प्रसारित पावतात आणि त्यामुळे ते सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने जातात. त्यामुळे काही धूमकेतू जे आहेत ते लांबट पिसाऱ्याचं असल्याचं आपल्याला दिसून येईल. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालतात. ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हाच ते पृथ्वीवरून आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ हॅलोचा धूमकेतू जो आहे तो साधारणतः 76 वर्षांनी दिसतो. यापूर्वी तो 1986 साली दिसला होता. 2007 मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर साध्या डोळ्यांनी दिसणारा निओवाईज धूमकेतू जो आहे तो आता पाहता येणार आहे. त्यामुळे ही बातमी सध्या चर्चेत आहे आणि हे एक्झाम ओरिएंटेड सुद्धा महत्वाचं आहे, कारण भौगोलिक काही महत्वाच्या बातम्यांवर किंवा भौगोलिक महत्वाच्या काही इश्यूवर आयोगाने याआधी सुद्धा क्वेश्चन्स विचारल्याचं आपल्याला माहिती आहे. आणखी आपण निओवाईज संदर्भात काही महत्वाची माहिती पाहणारच आहोत. 27 मार्चला वायव्येकडच्या आकाशात नासाच्या दुर्बिणीला या धूमकेतूचा शोध लागला. त्यामुळे हा शोध कुणाला लागला? नासाच्या दुर्बिणीला लागला, जिचं नाव काय आहे? नियर अर्थ ऑब्जेक्ट वाइल्ड फील्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोरर, ज्याचं निओवाईज असं ॲक्रोनेम आहे. तर या स्पेस टेलिस्कोपने या धूमकेतूचा शोध लावलेला आहे. त्यामुळे या टेलिस्कोपचं नाव आहे निओवाईज आणि याचं जे खगोलीय भाषेतील जे क्रमांक आहे हा C2020F3 असं याचं नाव आहे या धूमकेतूचं. ओके, आणि त्याला निओवाईज धूमकेतू असंही म्हटलं जातं आणि निओवाईज हे या टेलिस्कोपचं ॲक्रोनेम आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. हा धूमकेतू पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावरून म्हणजेच 10 कोटी 30 लाख किलोमीटर प्रवास करतो. इन्फ्रारेड दुर्बिणीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या धूमकेतूचा अभ्यास केला असता त्याचा आकार 5 किलोमीटर इतका मोठा आहे. तर त्याला 2 शेपट्या असून त्याचं अंतर काही लाख किलोमीटर पर्यंत पसरलं आहे. धूमकेतूच्या केंद्रभागामध्ये धूळ आणि बर्फ असून आपल्या सौरमालेच्या निर्मिती वेळीच या धूमकेतूची निर्मिती झाली आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितल्याचं आपल्याला दिसून येईल. तर निओवाईज संदर्भात आपण एकूण एक माहिती पाहिलेली आहे जी एक्झाम ओरिएंटेड महत्वाची आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जगदीप यांचे निधन झालेले आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशात दतिया जिल्ह्यामध्ये 29 मार्च 1939 रोजी झाला. जगदीप यांचे मूळ नाव काय आहे? सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं मूळ नाव आहे. हे सुद्धा एक्झाम ओरिएंटेड महत्वाचं आहे. विनोदवीर म्हणून ख्याती असलेले जगदीप यांच्या कारकिर्दीमध्ये 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. शोले चित्रपटातील सुरमा भोपाली ही त्यांची व्यक्तिरेखा खूप गाजली. अभिनेते जावद जाफरी आणि निर्माता दिग्दर्शक नावेद जाफरी हे त्यांची मुले आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून B.R. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटातून केलेली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, हम पंछी एक डाल के या चित्रपटांमध्ये देखील काम केले. बिमल रॉय यांच्या 2 बिघा जमीन या चित्रपटामध्ये विनोदी भूमिकेच्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या भूमिका जर आपण पाहिल्या तर शोले, खिलोना, एजंट विनोद, कुर्बानी, चायना गेट, स्वर्ग नरक, कालीघटा, शहनशाह, आईना, अंदाज अपना अपना असे अनेक चित्रपट आपल्याला दिसून येतील. एक आर्थिक महत्वाची घडामोड इथे आपण पाहूया. गुगलची देशामध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी भारतामध्ये पुढील 5 ते 7 वर्षात 75,000 कोटींची गुंतवणूक करण्यास येईल असं जाहीर केलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारण्याचा वेग वाढवण्यासाठी ही गुंतवणूक प्राधान्याने करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक विविध माध्यमात होणार आहे.
विविध शासकीय योजनांवर क्वेश्चन्स विचारले जातात, मग त्या आपल्या राज्याच्या असतील किंवा इतरही राज्याच्या असतील. तर अशीच एक महत्त्वाची शासकीय योजना सध्या चर्चेत आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून जल धरो जल भरो ही योजना जी आहे ती राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाच्या सुविधेखाली येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख लघु व सीमांत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ही महत्त्वाची योजना आहे. जल धरो जल भरो पश्चिम बंगाल सरकारची आहे, लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांना माहिती आहे की जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलैला साजरा केला जातो. हा का साजरा केला जातो, तर लोकसंख्या वाढी संदर्भात लोकांना संवेदनशील बनवणे किंवा त्या संदर्भात जागरूक करणे हे या दिनाचं उद्दिष्ट आहे. हा दिन कधीपासून साजरा केला जातो, तर 1989 पासून साजरा केला जातो. हे एक्झाम ओरिएंटेड अतिशय महत्त्वाचं आहे. HRD मध्ये सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, किंवा प्रिलिम्स ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स आपल्याला लोकसंख्याशी रिलेटेड विचारले जातात राज्यसेवा पूर्वमध्ये असेल किंवा संयुक्त पूर्वमध्ये, तर हा एक महत्त्वाचा घटक तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. हे तर तुम्हाला नेहमी माहितीच आहे. या वर्षीची थीम काय होती हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. हाऊ टू सेफगार्ड द हेल्थ अँड राईट्स ऑफ वुमन अँड गर्ल्स नाऊ, हे अशी या वर्षीची थीम होती. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड, राईट, तर या युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड द्वारा हा दिन जो आहे तो साजरा केला जातो. 1967ला या युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडची स्थापना करण्यात आली. मात्र 1969 पासून त्यांनी कामास सुरुवात केली. याच्या नावामध्ये सुद्धा 1987 रोजी बदल करण्यात आलेला होता. त्याचं पूर्वीचं नाव काय होतं, तर युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज असं याचं पूर्वीचं नाव होतं. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड द्वारा एक रिपोर्ट सुद्धा जारी केला जातो. त्या रिपोर्टचं नाव आहे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट. याचं हेडक्वार्टर कुठे आहे हे खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन झाले. रवी दाते हे दिवंगत गायक अरुण दाते यांचे कनिष्ठ बंधू आहेत. रवी दाते यांच्या आगाज हा गझलांचा अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्यांनी तबला वादनातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी गायलेली काही गाणी, गझल आता राहिलो मी जराचा, आता जगायचे असे माझे, आताच अमृताची बरसून रात गेली, पहाटे पहाटे मला इत्यादी, ही त्यांची काही गझल आणि महत्त्वाची गाणी आहेत. पत्नीसोबत केलेलं लेखन त्यांचं जे पुस्तक आहे ते रामू भैया दाते एक आनंद प्रवास. सॅनिटायझर यांचा देशामध्ये पुरेसा पुरवठा उपलब्ध असल्याकारणाने त्यांना अत्यावश्यक वस्तूमधून वगळण्यात आले आहे. या वस्तू अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 हा महत्त्वाचा आहे, यामधून वगळण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न व सार्वजनिक विभागाकडून या वस्तू वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 13 मार्च रोजी 100 दिवसांसाठी मास्क व सॅनिटायझर यांचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केलेला होता. अमेरिकेची WHO मधून माघार. अमेरिकेने 8 जुलै 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेतून औपचारिकरित्या बाहेर पडण्याची अधिसूचना जाहीर केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच निधी रोखण्यासह संघटनेमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. अमेरिका 21 जून 1948 पासून जागतिक आरोग्य संघटनेचा भाग आहे. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला वर्षाला 450 दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढा निधी दिला जातो. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की आता हे जे काही WHO ही संघटना आहे ही चीन धार्जिणी आहे असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हे यामधून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यामधून बाहेर पडण्याला संपूर्ण प्रोसेसला साधारणतः 1 वर्ष लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर देशाच्या मृत्यूदरापेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. ही सध्या तात्कालिक न्यूज आहे, यावरून कुठलाही क्वेश्चन्स येण्याची शक्यता नाहीये. फक्त एक माहितीसाठी लक्षात ठेवा की भारताचा मृत्यूदर 2.78% आहे, तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.26% इतका आहे. जगाचा मृत्यूदर 4.66 इतका नोंदवण्यात आलेला आहे. MKCL आणि नॉलेज फाउंडेशन पुणे या संस्थेने पुढाकार घेऊन 1ली ते 8वीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली या मालिकेद्वारे मोफत देण्याचं ठरवलेलं आहे. HRD मध्ये सुद्धा शिक्षण हा घटक आहे आणि त्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. ही बातमी महत्त्वाची आहे. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा सांगा की 20 जुलैपासून अशा प्रकारची जी काही शिक्षण मालिका आहे ती सुरू करण्यात येत आहे. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मालिकेची 1ली ते 8वी इयत्ताची एकूण 480 भाग जे आहेत ते प्रसारित केले जाणार आहेत. अमेरिकेतील बोईंग कंपनीने 22 अपाचे हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक लष्करी हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले आहेत. ही संरक्षण विषयक महत्त्वाची घडामोड आहे. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये यावर क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे. AH-64E अपाचे आणि CH-47FI हे चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंगने पूर्ण केलेला आहे. AH-64E अपाचे हेलिकॉप्टर जगातील सर्वात आधुनिक बहुउद्देशीय लढाऊ हेलिकॉप्टर समजले जाते. अशा प्रकारच्या अपाचे भारतातील संरक्षण ताफ्यात समाविष्ट केल्याने भारत हा 17 देशांपैकी एक ठरलेला आहे.
क्षमता प्रणाली जर आपण पाहिली तर अत्याधुनिक संपर्क वहन संवेदक आणि शस्त्रास्त्र प्रणाली असून दिवसा आणि रात्री तसेच सर्व प्रकारच्या हवामानात लक्ष्य निश्चित केले जाते. CH-47FI चिनूक लष्करी हेलिकॉप्टर जगात 20 देशांकडे आहे आणि भारत त्यापैकी एक आहे. भारतातील वाघऱ्या गणना ही 2018ची गणना आहे. भारतातील या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. हे जगातील सर्वाधिक कॅमेरे वापरून कॅमेरा ट्रॅपने केलेले वन्यजीवांचे सर्वेक्षण ठरले आहे. एकूण 1,21,337 चौरस किलोमीटर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण 2018 मध्ये घेण्यात आले असून त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जागतिक वाघऱ्या दिनाच्या दिवशी जाहीर केला होता. जागतिक वाघऱ्या दिन कधी साजरा केला जातो तर 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. या सर्वेक्षणानुसार भारतातील वाघांची संख्या 2,967 म्हणजे जगातील संख्येच्या एकूण 75% झाली आहे. कॅमेरा ट्रॅप काय आहे? हे एक आउटडोअर फोटोग्राफीसाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे. त्यामध्ये मोशन सेन्सर्स असतात आणि त्यामुळे या कॅमेरा समोरून वन्य प्राणी गेल्यास रेकॉर्डिंग सुरू होते. रेवा सोलार प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे. हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून म्हटलं जात आहे आणि यावर एक वाद सुद्धा निर्माण झालेला होता, कारण कर्नाटकमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आहे आणि ज्याची क्षमता 2000हून अधिक आहे. मग हा प्रोजेक्ट कशा प्रकारे 750 मेगावॅटचा असूनही आशियातील सर्वात मोठा प्रकल्प होईल असा प्रश्न उपस्थित झालेला होता. मात्र त्यावर कुठलेही नोटिफिकेशन किंवा त्यावर कुठलीही माहिती केंद्र सरकारने अजून तरी दिलेली नाही आहे. मात्र आपल्याला मध्य प्रदेश हा रेवा जिल्ह्यातील क्षमता असलेला 750 मेगावॅट क्षमता असलेला आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे असं म्हणावं लागेल. याची कंपनी जी आहे ती रेवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेड ही आहे, जी मध्य प्रदेशच्या ऊर्जा विकास महामंडळ आणि सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची एक जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. जागतिक बँकेचे सहाय्य याला लाभलेले आहे आणि हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. अशा प्रकारचा क्लीन टेक्नॉलॉजी फंड याचं सुद्धा सहाय्य या प्रकल्पाला लाभलेलं आहे, ज्याची 1500 हेक्टर जमिनीवर स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 सोलर जनरेशन युनिट्स आहेत 250 मेगावॅटचे. 15.4 लाख टन एवढे कार्बन उत्सर्जन यामुळे दरवर्षी कमी होणार आहे असंही सांगितलं जात आहे. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी यामध्ये तुम्ही पाहू शकता. एक असीम पोर्टल आहे ज्याचं नाव आहे आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉयर मॅपिंग. असं असीम पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. या पोर्टल थ्रू काय होणार आहे, काही उद्योजक कंपन्या आणि जे काही कामगार वर्ग आहेत ते एकाच ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर येतील. जसं आपल्याकडे महाजॉब्स पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ज्यांना काम हवं आहे, जे काही बेरोजगार तरुण आहेत ते या पोर्टलवर आपली नोंदणी करतील आणि ज्या काही कंपन्या आहेत त्या सुद्धा आपली नोंदणी करतील. त्यामुळे एक चांगलं पोर्टल या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे. असीम पोर्टलचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉयर मॅपिंग असं याचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुद्धा सध्या चर्चेत आहे. हा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नेमका काय आहे तर शेतमालाची जी साठवणूक करण्यासाठी जे काही कोल्ड स्टोरेज लागतात त्या आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाही आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमालाचं नुकसान होतं आणि जर एखादी कंपनी कोल्ड स्टोरेज यामध्ये जर गुंतवणूक करत असेल आणि तशा प्रकारे काम करत असेल तर त्या कंपनीला डेप्ट फायनान्सिंग देणे किंवा क्रेडिट गॅरंटी देणे हे या ॲग्रिकल्चर फंडच्या माध्यमातून साध्य होणार आहे. हिमाचल गृहिणी सुविधा योजना सध्या चर्चेत आहे, कारण हिमाचल प्रदेश असं एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 100% LPG कनेक्शन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे 100% LPG कनेक्शन असलेला राज्य हा हिमाचल प्रदेश आहे. हे लक्षात ठेवा. हे साध्य का होऊ शकलं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे गॅस कनेक्शनची, ती त्याने तर साध्य झालंच आहे, मात्र स्वतःची या हिमाचल प्रदेशची राज्याची ही एक योजना आहे हिमाचल गृहिणी सुविधा योजना. यामुळे सुद्धा हे शक्य होऊ शकलेलं आहे. त्यामुळे ही योजना सध्या चर्चेत आहे. अशा प्रकारे जेवढ्या काही महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड घडामोडी आहेत ते आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. न्यू इंडिया करिअर फोरमच्या विविध ऑनलाईन क्लासेसला जॉईन करण्यासाठी ॲप आमचा डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरम सर्च करा आणि विविध ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा GS आणि CSAT असा क्रॅश कोर्स उपलब्ध आहे, ज्याची तुमची चांगली रिव्हिजन यामधून होईल. PSI STI ASO साठी सुद्धा हा क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता आणि STIच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी एक वर्षाचा संपूर्ण इंटिग्रेटेड कोर्स तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. लेक्चर्स आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.